देवेंद्र फडणवीसनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी दिली। त्याचं मी उदाहरण तुम्हाला देतो। आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये 13,000 शेतकरी असे आहे की ज्यांना पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कर्जमाफीचे देवेंद्रजीच्या सहीचे प्रमाणपत्र दिले। हे ते प्रमाणपत्र त्या शेतकऱ्यांना दिले। त्या शेतकऱ्यांचे हे फोटो की या शेतकऱ्यांना तत्कालीन पालकमंत्री तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी प्रमाणपत्र दिले तुम्ही कर्जमुक्त झाले म्हणून। परंतु आज रोजी सुद्धा त्या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली नाही। त्या शेतकऱ्यांनी तहसीलदाराला ॲफिडेव्हिट करून दिले की आम्हाला प्रमाणपत्र दिले। धनतेरसच्या दिवशी तत्कालीन पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला बोलावून तुम्ही कर्जमुक्त झाले असं देवेंद्रजीच्या सहीचे प्रमाणपत्र दिले। परंतु अद्यापर्यंत सुद्धा या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली नाही। म्हणून त्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना लिहून दिलं की आमच्या कुटुंबाचं जीवाचं बरं वाईट झालं तर याला शासन जबाबदार राहील का। म्हणून महाराष्ट्रातले जवळपास 6 लाख शेतकरी 6,000 कोटी कर्ज अजून सुद्धा शेतकऱ्याला द्यायचं राहिलं। त्याच्यातले अकोला जिल्ह्यातले 13,000 शेतकरी आहेत। अजून त्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सुद्धा देवेंद्रजीच्या सहीचे प्रमाणपत्र देऊन सुद्धा कर्ज माफी झाली नाही। भूमिका काय पुढची आता पवित्र काय याचा लक्षवेधी मी लावलेला आहे। परंतु अद्यापर्यंतही अध्यक्षांनी तो पटलावर घेतला नाही।